नमस्कार. आपण पाहिलं असेल की 2 दिवसापासून एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावरती व्हायरल होतोय. भावेश नावाची जी व्यक्ती आहे ही काहीतरी मालमत्ता विक्री करणारी दलाल व्यक्ती आहे आणि याने एक ताडदेव ठिकाणी एक इमारतीतल्या फ्लॅटची जाहिरात केली. त्यामध्ये तो स्पष्टपणे सांगतोय, म्हणजे इतका द्वेष यांच्या मनामध्ये. खरं तर हे कोणी त्याला सांगितलंय ते माहिती नाहीये, पोलीस त्याचा शोध घेतील. परंतु आता उघडपणे हे सगळं सुरू झालंय. गेल्या अनेक वर्ष हा प्रकार सुरू आहे. आम्ही शासनाकडे वारंवार विनंती करतोय की अशा माजोरड्या मुजोर लोकांना, जे महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला शाकाहारी असाल तरच घर देईल अशी अट ठेवणाऱ्या लोकांवरती कारवाई केली पाहिजे. परंतु याच्यावर ठोस उपाय शासनाकडून होत नाही आणि म्हणून यांचा माज वाढतोय. आता बघितलं असेल की तो भावेश नावाची व्यक्ती आहे, तो सरळ स्पष्टपणे सांगतोय 2 BHK फ्लॅट आहे, शाकाहारी असेल तर तुमचं स्वागत आहे, मांसाहारी असेल तर तुम्हाला घर मिळणार नाही. म्हणजे चाललंय काय? अरे तुम्हाला माहिती आहे की ही मुंबई आगरी कोळ्यांची आहे, मांस मासे मटण खाणाऱ्या लोकांची हे शहरं आहेत. मग तुम्ही इथे मुळात आलात कशाला? आज जमिनी घेऊन, शासनाच्या सुविधा उभारून, सुविधा घेऊन तुम्ही मोठे मोठे इमारती उभारल्या आणि आज तुम्ही मराठी माणसाला घर नाकारणार म्हणताय? हा कुठला कायदा आहे की फक्त शाकाहारी असाल तरच घर मिळेल? कोणी ठरवलं हे? आज मी देखील मांस मासे मटण खात नाही, म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की बाकीच्याने खाऊ नये आणि मग मी त्यांना घर नाकारणार. हा कुठला प्रकार आहे? शासनाने थांबवलं पाहिजे. आम्ही मराठी एकीकरण समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त मुंबईचे आणि त्या ठिकाणचे ताडदेवचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केलेली आहे. त्या भावेशवरती आणि ज्यांनी ही अट ठेवली आहे या संबंधित लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. आणि हे प्रकार फक्त ताडदेव पुरते मर्यादित नाहीयेत. मीरा रोड मध्ये देखील अशी घटना 2021 मध्ये माझ्यासोबत घडली होती. तेव्हा मी पोलिसांमध्ये जाऊन गुन्हा नोंद केला होता. हे प्रकार थांबवले पाहिजे. मराठीचा, महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा जो द्वेष करतोय यांच्यावरती सरसकट अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंद केले पाहिजे अशी आमची माननीय मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे. आपण विधिमंडळात मोठ्या मोठ्या गप्पा मारतो पण प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाहीये आणि हे वारंवार घटना घडताना दिसत आहेत. याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्ही त्या भावेशला शोधून काढू आणि आमच्या पद्धतीने धडा शिकू.